नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि आज तुमच्यासाठी एक अशी माहिती घेऊन आलेलो बघा मित्रांनो, आपण पाहतोय बघा तुम्हाला महसूल सेवक भरती 2026 आणि यामध्ये कोतवाल पदांच्या जागा बघा. महसूल सेवक म्हणजे काय तर कोतवाल बघा मित्रांनो, गावामध्ये तलाठी बघा, याला आपण काय म्हटलं बघा तर तलाठ्याला सहाय्य करण्यासाठी एक पद या ठिकाणी असते बघा मित्रांनो, कोतवाल पद. परंतु पहिले हे पद थोडं वंश परंपरेने चालायचं बघा मित्रांनो, की ज्यांचे वडील काय आहेत कोतवाल आहेत, मग त्याचा मुलगा काय व्हायचा कोतवाल व्हायचा. परंतु आपण पाहतो की मागची भरती आहे किंवा ही भरती आहे, तर यामध्ये तुम्हाला आता एक पेपर या ठिकाणी द्यावा लागेल बघा. ठीक आहे, तर मित्रांनो बघा या ठिकाणी दिसतं तुम्हाला की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये जवळपास महसूल सेवक भरती म्हणजे कोतवाल पदाच्या एकूण जागा बघा मित्रांनो, जागेकडे लक्ष द्या व्यवस्थित बघा. ठीक आहे, 2912 म्हणजे जवळपास 3000 जागा निघालेल्या बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि काय तर हा पेपर कोण देऊ शकतो, याची पात्रता काय आहे, ठीक आहे सर, त्यामध्ये विषय कोणते येणार आहे, काठिण्य पातळी काय आहे, सर पगार किती असतो. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो बघा. ठीक आहे, तर बघा यामध्ये पाहणार आहोत आपण अभ्यासक्रम आहे, पगार आहे, पात्रता आहे, निवड आहे, तर इत्तमभूत माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा. ठीक आहे, तर बघा आज सुरू करूया बघा मित्रांनो. तर महसूल सेवक म्हणजे कोतवाल भरती 2026 साठी ठीक आहे या ठिकाणी ऍडव्हर्टाईज निघालेली आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर बघा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पर्यंत तुम्ही या पदावर राहणार आहात बघा. ठीक आहे, याच वर्षीच्या मित्रांनो 3 महिन्यामध्ये परीक्षा रिझल्ट आणि तुम्ही कोतवाल बघा मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे काय तर सामान्यपासून असामान्यपर्यंतचा प्रवास बघा या ठिकाणी तुमचा ठरवायचा आहे बघा मित्रांनो. ओके, तर बघा या ठिकाणी एक छोटीशी माहिती मी तुम्हाला थोडं नोट डाऊन करून देतो बघा मित्रांनो. काय दिसते तुम्हाला, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जागा कोण काढलेल्या आहे बघा, महसूल व वन विभाग महाराष्ट्र सरकार. ठीक आहे, तर विभागाने राज्यात महसूल सेवक कोतवाल पदाच्या एकूण 2912 ठीक आहे ज्या रिक्त जागा आहेत बघा, तर रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत बघा. ठीक आहे, झालं, पहिलं कन्सेप्ट क्लिअर झाली. त्यानंतर बघा ही संपूर्ण प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 बघा, डेट लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे बघा आता जागा अनाऊन्स केलेली आहे, फक्त फॉर्मची डेट, फॉर्म केव्हा भरायचा, त्याची शेवटची डेट काय, परीक्षेची डेट काय, फक्त एवढंच यायचं राहिलेलं बघा मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे यामध्ये वॅकन्सीज खूप सारे आहे. आणि एंड कधी होणार आहे बघा, एंड म्हणजे काय तुमचं सिलेक्शन केव्हा एंड होणार आहे बघा. ठीक आहे, तर 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत तुम्ही या गव्हर्नमेंट जॉबवर लागणार आहे. एवढं फास्ट कार्यक्रम आहे बघा सर्व. ठीक आहे, तर 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी जिल्हा निहाय पूर्ण करण्याचे नियोजन या ठिकाणी केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे, 36 जिल्ह्यातील 35 जिल्ह्यांमध्ये या जागा निघालेल्या मित्रांनो बघा. ठीक आहे, तर ते संपूर्ण पीडीएफ तुम्हाला विदर्भ सरळ सेवेच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेली आहे बघा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा मित्रांनो आता या भरतीचे मुख्य वैशिष्ट्य काय बघा, व्यवस्थित लक्ष द्यायचं बघा, चेक करा. तर पदाचं नाव काय आहे, महसूल सेवक, ज्याला आपण काय म्हणतो कोतवाल हा पद. ठीक आहे, एकदम घरी राहून बिनधास्त, बिलकुल एकदा नोकरीवर लागले, काय कामच नाही बघा मित्रांनो, जास्त कामच नाही, घरीच राहायचं, महिन्याचा पगार उचलायचा, टेन्शन नाही बघा. ठीक आहे, चला पहा. त्यानंतर बघा एकूण रिक्त पदे, एकूण जागा किती आहे 2912 म्हणजे जवळपास 3000 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात बरोबर. आणि बघा निवड कशी होणार आहे, लेखी परीक्षेच्या द्वारे बघा. फक्त किती 50 प्रश्न बघा मित्रांनो, एकदम साध्या पद्धतीने. ठीक आहे, ते पण आपण डिस्कस करूया. ठीक आहे, तर लेखी पद्धत, तोंडी परीक्षा राहणार नाही, म्हणजे भ्रष्टाचार होणारच नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, पहिले तोंडी परीक्षा व्हायची, मग तोंडी परीक्षा झाली तर मग टेबल खालून पैसे देऊन ठीक आहे जॉईनिंग केली जात होती, परंतु आता तो कार्यक्रम राहिला नाही बघा. ठीक आहे, सरळ. आणि मित्रांनो बघा हे खूप महत्वाचं आहे बघा, पगार किती तर पगार जवळपास तुम्हाला 15,000 रुपये मंथली या ठिकाणी पेमेंट राहणार आहे. पूर्वी मानधन नसायचं, परंतु आता पगार आहे बघा मित्रांनो, त्यामुळे या पदाला अत्यंत महत्व आलेलं आहे बघा. क्लिअर. त्यानंतर बघा या ठिकाणी दिसत तुम्हाला पात्रता काय आहे, अट काय आहे, कोण फॉर्म भरू शकतो, बरोबर आहे, सर्व गोष्टी क्लिअर. ठीक आहे, वय काय असलं पाहिजे, सर्व क्लिअर या ठिकाणी डिस्कस करू बघा. ठीक आहे, बघा वयोमर्यादा काय तर कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 40 वर्ष बघा. 18 ते 40 वर्षाच्या दरम्यानचा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. चला क्लिअर झालं. त्यानंतर बघा आता किमान बघा शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे तर कमीत कमी तुम्ही 4थी पास असले पाहिजे, असं त्या ठिकाणी तुम्हाला नमूद केलेलं दिसेल बरोबर आहे. परंतु हे प्रत्येक जिल्ह्यासाठी थोडं वेगवेगळं आहे. ठीक आहे, तर मिनिमम काय सांगितलेलं आहे 4थी, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त किती तर 10वी. काही ठिकाणी मग 7वा वर्ग सुद्धा पास मागितलेला आहे, 10वा वर्ग सुद्धा पास मागितलेला आहे. तर कमीत कमी मिनिमम काय लक्षात ठेवायचा, मिनिमम 4थी बरोबर आहे, आणि मॅक्झिमम किती तर 10वी, कमीत कमी 4थी ते 10वी. आता नॉर्मली सर्वच विद्यार्थी आपल्या आता 10वी 12वी तर झालेलेच आहेत बघा. क्लिअर. त्यानंतर बघा या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला की तुम्ही फॉर्म भरणारा प्रत्येक विद्यार्थी बघा, आता तुम्ही जर समजा अमरावती जिल्ह्यातले असाल
ठीक आहे. तर अमरावतीमध्येच फॉर्म भरू शकता तुम्ही, वाशिम मध्ये फॉर्म नाही भरू शकत, तुम्ही यवतमाळमध्ये फॉर्म नाही भरू शकत, तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये फॉर्म नाही भरू शकत. तर उमेदवार हा त्या जिल्ह्याचा रहिवासी पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला जर त्या जिल्ह्यामध्ये लागायचं असेल तर त्या जिल्ह्याचा रहिवासी पाहिजे. बघा, हे पहिली महत्वाची अट या ठिकाणी लक्षात ठेवायची. क्लिअर. चला नेक्स्ट बघा, अत्यंत महत्वाचं सर, आता हे निवड होणार आहे कशामुळे, लेखी परीक्षेद्वारा. तर सिलेबस काय आहे बघा, अत्यंत सिंपल साध्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. बघा किती विषय सांगितलेले आहे, फक्त 5 सेगमेंटचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. बघा काय म्हटलंय, गणिताचे 10 प्रश्न विचारले जाईल म्हणते. मग यामध्ये गणिताचे प्रश्न कोणते येणार आहेत, तर बघा बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, बरोबर आहे, अपूर्णांकाचे प्रश्न आहे, काही लसाई मसाईचे प्रश्न, आणि बघा एकदम बेसिक लेवलचे प्रश्न. बघा एकदम बेसिक, कंचो भागो बेव ज्याला ऍडव्हान्स म्हणतो आपण, बरोबर आहे, शेकडेवारीचे आहे, काही नफा तोट्याचे प्रश्न आहेत. एकदम सोप्या सोप्या पद्धतीने बघा. ठीक आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी सर्व क्लिअर करून घेऊ. त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो. बघा ठीक आहे, तर अत्यंत सोपे प्रश्न असते बघा मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे, आणि ते सुद्धा किती, 10 गुणांसाठी आहेत बघा. क्लिअर. सॉरी बघा 10 प्रश्नांसाठी आहे. क्लिअर, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर इथं जे गुण झाले तर इथं प्रश्न पाहिजे, 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न. क्लिअर. मराठी विषय एकूण 10 प्रश्नांसाठी 20 गुणांसाठी. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. आणि जीके, आता मराठी म्हणजे काय, त्यामध्ये व्याकरण, शब्द संग्रह, आणि बघा परीक्षा कशाची, कोतवालाची आहे ना, मग कठीण राहणार का, एकदम नाही. बघा कारण काय, तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी 4थी पास मागितलेली आहे, त्यामुळे प्रश्नांची क्वालिटी एकदमच इझी राहणार आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. आणि बघा जो 5वं सेगमेंट तुम्हाला बघा काय म्हटलंय, तुम्ही जर अमरावती जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल, अमरावतीमध्ये तुम्हाला कोतवाल लागायचं आहे, मग अमरावतीमध्ये कोणती नदी वाहते, ठीक आहे, कोणता पर्वत आहे का, बरोबर आहे, कोणती आदिवासी जमात आहे का, बरोबर आहे, त्या ठिकाणी कोणतं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे का, कोणता समाजसेवक आहे का, तर त्या जिल्ह्याबरोबर म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहात तर त्या जिल्ह्याबरोबर इत्तमभूत माहिती तुम्हाला माहित असली पाहिजे, पूर्ण बारकावे माहित असले पाहिजे. तर त्या जिल्ह्यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारला जाईल बघा मित्रांनो. आता बघा किती प्रश्न, तर 10 10 10 म्हणजे एकूण किती, तर 50 प्रश्न. 50 प्रश्न. बघा इथे जे गुण म्हटलं नाही तर हे प्रश्न आहेत, बरोबर आहे. तर प्रत्येक प्रश्नाला, एका प्रश्नाला 2 गुण, एका प्रश्नाला 2 गुण. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे 50 प्रश्न 100 गुण. ठीक आहे, इथं लक्षात घ्या, नोट डाऊन करून देतो तुम्हाला. बघा एकूण प्रश्न किती राहणार, 50, आणि एकूण गुण किती राहणार आहे, तर एकूण गुण राहणार आहे 100 गुण बघा मित्रांनो. ठीक आहे, तर एक प्रश्न 2 गुणांसाठी. दुसरी महत्वाची गोष्ट बघा, यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही, म्हणजे प्रश्न सोडवला आणि चुकला तर गुण सर मायनस होतील का, तर नाही, गुण मायनस होणार नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, इथं क्लिअर दिलाय, निगेटिव्ह सिस्टीम नाही, म्हणजे 50 पैकी 50 गोल आपल्याला करायचे आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर बघा वेळ किती दिलेला आहे, तर वेळ 1 तास दिलेला आहे. ठीक आहे, आता 50 प्रश्नांना किती तास, 1 तास दिलेला आहे, बरोबर आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सेपरेटली तुम्हाला 1.5 तास सुद्धा मिळू शकतो. ठीक आहे, ते ऍड सविस्तर आल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच बघा मित्रांनो. ठीक आहे, तर वेळ 1 तास किंवा 1.5 तास झालं. क्लिअर झालं. आणि यामध्ये बघा क्लिअर केलाय, एकूण 50 प्रश्न, गुण किती, 100 गुण. एकूण 50 प्रश्न 100 गुण, बस एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इथं जे गुण आहे ते इथं प्रश्न पाहिजे होते, 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न म्हणजे 50 प्रश्न 100 गुण. झालं का क्लिअर. बघा 50 प्रश्न 100 गुण, आणि 50 प्रश्न सोडवायला कुठे 1 तास तर कुठे 1.5 तास आहे, आपण 1 तास पकडून चालायचं. बघा आता 50 प्रश्नांना 60 मिनिटं मिळून आले ना, भरपूर झाले बघा मित्रांनो. आणि प्रश्न काय, वन लाईनर प्रश्न, साधे साधे. नामाचे प्रकार किती, ठीक आहे 3, बरोबर आहे. विशेषणाचे प्रकार किती, 3, बरोबर आहे. येत्या लक्षात, खालीलपैकी सामान्य नाम कोणतं, विशेष नाम कोणतं, भाववाचक नाम कोणतं, एकदम सोपा पेपर राहणार आहे बघा. आणि ते पेपर, त्या पेपरची पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देण्यात येत आहे मित्रांनो. तर कोतवालाचे पेपर कसे होते, प्रश्नाची लेवल काय आहे, तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते बघा. ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते सर्व अवेलेबल करून दिलेलं आहे. ठीक आहे, चालेल. त्यानंतर बघा मित्रांनो, एकदम अत्यंत महत्वाचा प्रश्न. ठीक आहे, तर बघा इथं बघा, तुम्हाला जेव्हा फॉर्म भरायचे असेल तर तेव्हा तुम्हाला बघा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर तुमच्या जवळ असायला पाहिजे, बरोबर आहे. आणि 2 जामीनदार तुमच्या सोबत असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याच गावातले आहात, त्याच जिल्ह्याचे आहात. ठीक आहे, हे जामीनदार सुद्धा तुमच्या जवळ असले पाहिजे ना, बरोबर आहे. त्यानंतर बघा, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या सरहद्दीमध्ये राहता बघा, तर त्या गावाच्या सरहद्दीमध्ये येणारं पोलीस स्टेशन, त्या पोलीस स्टेशनचा तो दाखला म्हणजे काय, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरताना जोडावं लागते बघा. म्हणजे आता तुम्ही एखाद्या गावाचे रहिवासी आहात आणि ते गाव कुठे येते आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये येते आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही जर एखादा क्राईम केला असेल, तुमच्यावर जर एखादा गुन्हा दाखल असेल आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये, ठीक आहे, गुन्हा दाखल असतो ना, म्हणून तर बघा, कारण कोतवाल कुठे राहणार आहे, गावात. मग गावात जर क्रिमिनल व्यक्ती कोतवाल पदावर जाईल तर मग कसं होईल, तो क्राईम करेल ना. येऊन आलं का लक्षात. मग त्यासाठी काय लागेल, महत्वाची गोष्ट आहे बघा, तर तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनचा कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे. ओके झालं. त्यानंतर बघा
की तो व्यक्ती शारीरिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे. म्हणजे काय, धष्टपुष्ट असला पाहिजे बघा थोडा, ठीक आहे, कोणता आजार नसला पाहिजे, कोणतं व्यसन नसलं पाहिजे. कारण काय, तर हा बघा संपूर्ण भारतामधली अशी हे पोस्ट आहे बघा मित्रांनो, कोतवाल हे जे पोस्ट आहे संपूर्ण भारतामधली, की याला 24 तास काम असते. बरोबर आहे. म्हणजे काय, याला अर्ध्या रात्री जरी तलाट्याचा फोन आला की इथं इथं या, आपण वाळू पकडली, त्या वाळू पकडली तर त्याचा ते हिशोब लिहायचा सर्व आपल्याला, त्याला उठून जावं लागते. बरोबर आहे. पण असं काम एखादं महिन्यातून किंवा 6 महिन्यातूनच येते बघा, ठीक आहे. कोतवालाला कामच नाही मित्रांनो. जेव्हा तलाठी गावात येईल तर तलाट्यासोबतच आपल्याला काय करावं लागते, फिरावं लागते बघा, ठीक आहे. तर तलाठी जेव्हा गावात येईल त्याला थोडं मदतनीस म्हणून या पदाकडे पाहायचं बघा मित्रांनो. तर काम नाही मित्रांनो, बरोबर आहे. काम नसताना पैसे मिळतात प्रत्येक महिन्याला, तर अत्यंत इझी हे पोस्ट आहे. तर मित्रांनो बघा, जशी अर्ज करण्याचा दिनांक येईल किंवा परीक्षेचा दिनांक येईल तर पुढची माहिती तुम्हाला या ठिकाणी आठवणीने मित्रांनो तुम्हाला सांगण्यात येईल. बघा ही माहिती तुम्ही पाहिली, तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. प्रत्येक 4थी पास विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं बघा मित्रांनो, कारण ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे बघा मित्रांनो. चालेल. बघा या पुढची माहिती तुम्हाला कंटिन्युअस या ठिकाणी मिळत राहील कोतवाल पदासंदर्भात, बरोबर आहे, किंवा येणाऱ्या सर्व सरळ सेवा संदर्भात जे वॅकन्सी येणार आहेत, ठीक आहे, त्या सर्व वॅकन्सी बद्दल तुम्हाला या ठिकाणी इत्तमभूत माहिती अशा एकदम साध्या पद्धतीने पाहायला मिळेल मित्रांनो. ठीक आहे. चालेल बघा, थँक्यू सो मच.